हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डू किंवा डजचा उपयोग करून क्वेश्चन्स म्हणजेच प्रश्न कसे विचारले जातात ते समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर आता जेव्हा आपण डू किंवा डजचा वापर करून इंग्रजीमध्ये वर्तमान काळात प्रश्न विचारत असतो तेव्हा ते प्रश्न कशा प्रकारचे असतात ते आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं असते. म्हणजे डू किंवा डज केव्हा वापरायचं प्रश्न विचारताना. तर इथे बघा, मी एक प्रश्न लिहिलेला आहे, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. बघा इथे काय दिलेलं आहे, तुला मसालेदार जेवण आवडते का. आता बघा, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर कसं येईल. तुला मसालेदार जेवण आवडते का या प्रश्नाचे उत्तर काय येईल, हो आवडते किंवा नाही. म्हणजे हो किंवा नाही असं दोन प्रकारे याचं उत्तर तुम्हाला देता येईल. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्या प्रश्नांची उत्तरं वर्तमान काळामध्ये हो किंवा नाही अशा स्वरूपात दिली जातात अशा वेळेला डू किंवा डजचा उपयोग करून हे प्रश्न विचारले जातात. म्हणजेच डू किंवा डज ही वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापदे आहेत आणि मग ह्या क्रियापदांचा उपयोग करूनच अशा प्रकारची प्रश्नही विचारली जातात. तर आता जेव्हा आपण अशा प्रकारचा प्रश्न विचारतो किंवा हे प्रश्न जे विचारलेले आहेत तिथे, तर ते मग विचारताना जेव्हा आपण ते इंग्रजीत विचारू तेव्हा त्याची रचना कशी असेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा आपण प्रश्न बनवू त्याच वेळेला आपण ही रचनासुद्धा समजून घेणार आहोत. तर इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे की तुला मसालेदार जेवण आवडते का. आणि एक आणखी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डू केव्हा वापरायचं आणि डज केव्हा वापरायचं. तर बघा, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता जर आय, वी, दे, यू असेल तर त्यावेळेस डू वापरायचं असते आणि ही, शी, इट जर असेल तर त्यावेळेस डजने प्रश्नाची सुरुवाती केली जाते. तर बघा, आता इथे दिलेलं आहे तुला मसालेदार जेवण आवडते का. मग आता इथे सर्वात आधी आपल्याला तुला किंवा तू म्हणजेच यासाठी आपण इंग्रजी शब्द यू वापरतो. मग यूसाठी मी तुम्हाला आताच सांगितलं की यूसाठी आपण कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतो, तर डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे, तर डूने होणार आहे. म्हणजेच तुम्हाला डू वापरायचं का डज हे केव्हा समजेल की जेव्हा तुम्ही त्या प्रश्नातला कर्ता बघाल. तो कर्ता कोणता आहे, मग तो कर्ता बघूनच तुम्हाला डू किंवा डज हे वापरायचं असते. बघा, म्हणजेच अर्थात इथे प्रश्नाची सुरुवात होणार आहे डूने, म्हणून आपण इथे घेणार आहोत डू. बघा, हे लक्षात आलं असेल तुम्ही की कर्ता बघितला, सब्जेक्ट बघितला, त्यानंतर आपण ठरवलं की डू वापरायचा का डज. मग डू वापरल्यानंतर आता आपण हा कर्ता घेणार आहोत, त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे तुला किंवा तू, म्हणून आपण इथे इंग्रजीत वापरतो तू किंवा तुलासाठी यू, डू यू. त्यानंतर त्या प्रश्नातलं आपल्याला घ्यायचं असते क्रियापद. आता क्रियापद आहे आवडते. आवडते म्हणजेच मूळ क्रियापद आवडणे. मग त्यासाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीत, लाईक हा शब्द वापरतो. म्हणजेच इथे घ्यायचं आहे कर्त्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नातलं क्रियापद. डू यू लाईक, तुला आवडते का. काय आवडते का, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे, तर मसालेदार जेवण. म्हणजे या क्रियापदानंतर हे ऑब्जेक्ट आपल्याला घ्यावं लागणार आहे. मग मसालेदार जेवण म्हणजेच आपण स्पायसी म्हणतो त्याला मसालेदारसाठी इंग्रजीतून, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत स्पायसी. आणि जेवण म्हणजेच काय, तर फूड. आणि मग शेवटी तुम्हाला काय द्यायचं आहे इथे, क्वेश्चन मार्क. बघा, तुमच्या आता लक्षात आलेलंच असेल की इथे हा प्रश्न कसा तयार झाला. डू यू लाईक स्पायसी फूड, तुला मसालेदार जेवण आवडते का, अशा प्रकारे. किंवा मसालेदार जेवणऐवजी तुम्हाला एखादी गोष्ट विचारायची असली एखाद्याच्या आवडीची तर तुम्ही ते इथे टाकू शकता. मग इथे तो त्याप्रमाणे बदल होईल. तुला ॲपल आवडते का, किंवा काहीही जेवणातला पदार्थ एखादा तुम्ही इथे टाकू शकता की तुला जिलेबी आवडते का, काहीही तुम्ही टाकू शकता आणि त्याप्रमाणे इथे मग बदल केला जाईल. तुमच्या आता लक्षात आलेलंच असेल की कर्त्यावरून डू किंवा डज हे कसं ठरवलं जाते प्रश्न विचारताना. बघा, आता नेक्स्ट काय आहे, मला काही आणावे लागेल का. बघा, आता हा सुद्धा याचे सुद्धा उत्तर हो किंवा नाहीच येणार आहे. म्हणजे अशा वेळेसच आपण डू किंवा डजचा वापर हा वर्तमान काळात करत असतो. मग सर्वात आधी डू वापरायचा का डज, त्यासाठी इथे कर्ता बघायचा. कर्ता आहे मला म्हणजे मी, मग त्यासाठी आपण आय हा शब्द वापरतो इंग्रजीमध्ये. मग आयसाठी सुद्धा आपण काय वापरतो, सहाय्यकारी क्रियापद. डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात सुद्धा कशाने होणार आहे, डूने होणार आहे. मग मी तुम्हाला वरतीच सांगितलं की सर्वात आधी तर मग तो प्रश्नात सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, त्यानंतर कर्ता घ्यायचा,
मला, त्यासाठी आपण आय वापरलं. डू आय. बघा, मला काही आणावे लागेल का. आता आणावे लागेल का म्हणजेच आणण्याची काही आवश्यकता आहे का असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपण इथे गरज आहे का असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आणावे लागेल का. मग आता इथे क्रियापद आपण वापरणार आहोत नीड. आणि आणावे म्हणजेच आणणे हे त्यातलं मूळ क्रियापद आहे. मग आणण्यासाठी आपण ब्रिंग हा शब्द वापरतो. म्हणून आपण इथे घेणार आहोत नीड टू ब्रिंग. मी तुम्हाला आता सांगितलं की आणायची गरज आहे का, या अर्थाने आणावे लागेल का असं इथे विचारलेलं आहे. म्हणून आपण नीड हे इथे वापरलेलं आहे. आणि आणणे यासाठी हा शब्द क्रियापद आपण इथे घेतलेला आहे ब्रिंग. डू आय नीड टू ब्रिंग. मला काही आणायची गरज आहे का. आता इथे राहिलेला शब्द आहे काही, म्हणजे काही आणायची गरज आहे का. मग त्यासाठी आपण एनिथिंग हा शब्द वापरतो. म्हणून तो आपण शेवटी घेणार आहे. आणि शेवटी द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क. काही म्हणजे मग ती काही वस्तू असू शकते. म्हणून ऑब्जेक्ट म्हणून इथे काही वस्तू येऊ शकते. म्हणून आपण काहीसाठी इथे एनिथिंग हा शब्द इथे घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ते इंग्रजी बोलतात का. बघा आता ते इंग्रजी बोलतात का. मग आधी सब्जेक्ट बघायचा ते. त्यासाठी आपण वापरतो दे. आता दे नंतर सुद्धा देसाठी सुद्धा आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. मी तुम्हाला सांगितलं. म्हणून प्रश्नाची सुरुवात इथे सुद्धा होणार आहे डू. त्यानंतर करता घ्यायचा तो आहे ते. तेसाठी आपण इंग्रजीत वापरतो दे. डू दे. नंतर घ्यायचं असते क्रियापद. क्रियापदाचं पहिलं रूपच इथे घ्यायचं असते बोलतात. मूळ क्रियापद आहे बोलणे. मग त्यासाठी बोलण्यासाठी आपण स्पीक हा शब्द वापरतो. म्हणून तो आपण इथे घेणार आहोत. डू दे स्पीक. ते बोलतात का. काय बोलतात का, तर इथे दिलेलं आहे इंग्रजी बोलतात का. म्हणजे ऑब्जेक्ट इंग्रजी आहे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत इंग्लिश. बघा शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. डू दे स्पीक इंग्लिश. ते इंग्रजी बोलतात का, अशा प्रकार. आता नेक्स्ट बघा, ती इथे काम करते का. बघा आता मग आता इथे बघायचं डू वापरायचा का डस. त्यासाठी करता बघायचा, सब्जेक्ट बघायचा तो आहे ती. तीसाठी आपण इंग्रजीत शी हा शब्द वापरतो SHE शी. मग शी नंतर किंवा शी या कर्त्यासाठी आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळात वापरतो. म्हणून या प्रश्नाची सुरुवात मग कशाने होणार आहे डजने होणार आहे. हे लक्षात घ्यायचं. ही शी इटसाठी आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. त्यानंतर आपल्याला करता घ्यायचा असतो. करता आहे ती. मग तीसाठी आपण शी हा शब्द इंग्रजीत वापरतो डज शी. नंतर वरती मी सांगितल्याप्रमाणे कर्त्यानंतर क्रियापद. क्रियापद आहे काम करते म्हणजेच मूळ क्रियापद काम करणे. मग त्यासाठी आपण वर्क हा शब्द वापरतो. म्हणून तो इथे यायचा आहे. डस सी वर्क. ती काम करते का. कुठे इथे. इथेसाठी आपण मग काय शब्द वापरतो हिअर. बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे इंग्रजीत तयार झालेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे. अगदी जर तुमचं स्ट्रक्चर लक्षात असेल तर तुम्ही सहजरित्या मग अशा प्रकारचा कोणताही प्रश्न इंग्रजीत तुम्ही बनवू शकता. डस शी वर्क हिअर. ती इथे काम करते का, अशा प्रकारे. नेक्स्ट बघा, तो गिटार वाजवतो का. अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा तुम्ही विचारत असता. किंवा इथे गिटारऐवजी इतरही काही तुम्ही विचारू शकता. किंवा तो हार्मोनियम वाजवतो का, तो पियानो वाजवतो का, तो तबला वाजवतो का. असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही इथे प्रश्न विचारू शकता. मग इथे गिटार घेतलेला आहे मी. तो गिटार वाजवतो का. मग सर्वात आधी काय बघायचा सब्जेक्ट बघायचा. डू किंवा डज कोणतं वापरायचं यापैकी. त्यासाठी सब्जेक्ट आहे तो. म्हणजेच इंग्रजीत आपण ही वापरतो. मग ही साठी आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. म्हणजे एकवचनी कर्त्यासाठी आपण ही शी इटसाठी आपण डज वापरतो. म्हणून इथेच प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे डजने. बघा डज नंतर मी सांगितलं आहे की करता घ्यायचा डज ही. आता बघा इथे दिलं आहे वाजवतो. क्रियापद आहे वाजवतो, वाजवणे. मग आपण गिटार वाजवणे त्यासाठी प्ले हा शब्द वापरतो. एखादं वाद्य वाजवणे यासाठी आपण प्ले हा शब्द वापरतो. म्हणून आपण तो इथे घेणार आहे. तो आपण V1 स्वरूपातच घेत असतो. प्रश्न विचारताना हे लक्षात घ्यायचं. डज ही प्ले. तो वाजवतो का. काय वाजवतो का. ऑब्जेक्ट काय दिलेले आहे ते गिटार. म्हणून आपण शेवटी इथे ऑब्जेक्ट म्हणून काय घेणार आहोत गिटार. डज ही प्ले गिटार. आणि शेवटी द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. तो गिटार वाजवतो का. आता नेक्स्ट बघा, तुझा भाऊ व्हिडिओ गेम खेळतो का.
बघा हा प्रश्न आहे. आता इथे हा जो प्रश्न मी इथे विचारलेला आहे, क्वेश्चन जो विचारलेला आहे, या क्वेश्चनचं डू किंवा डज वापरून तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी हा तुमचा जो ट्रान्सलेशन केलेला प्रश्न आहे तो मी तिथे चेक करणार आहे. मग आता इथे मी तुम्हाला समजून सांगते की इथे करता आहे तुझा भाऊ. मग आता तुझा भाऊ म्हणजेच इथे एकवचनी करता आहे. मी तुम्हाला सांगितलं ही, शी, इट एकवचनी करते असले म्हणजे डू वापरायचा का डज, वरती मी सांगितलेलंच आहे. त्यानंतर इथे करता हा आहे त्यामुळे काय वापरलं जाईल हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. त्यानंतर करता घ्यायचा. त्यानंतर आता इथे सुद्धा व्हिडिओ गेम खेळतो का, खेळतो का म्हणजेच तुम्हाला हे क्रियापद आहे, खेळतो, खेळणे मूळ क्रियापद, म्हणजे त्यासाठी सुद्धा तुम्हाला इंग्रजी शब्द माहीतच आहे. आणि ऑब्जेक्ट म्हणून तुम्हाला काय घ्यायचं आहे, इथे कर्म म्हणून व्हिडिओ गेम शेवटी येणार आहे. नंतर शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार होणार आहे डू किंवा डज वापरून. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डू किंवा डजचा उपयोग करून साध्या वर्तमान काळामध्ये हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न कसे विचारले पाहिजे ते समजून घेतले. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.